या रस्त्याला जोडणारा नवीन मिसिंग लिंक सुरू होणार आहे आणि त्याचं उद्घाटन आज होणार आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लवकरच काही मिनिटातच या रस्त्याचं लोकार्पण सोहळा होणार आहे। तत्पूर्वी त्याची आपण झलक बघत आहोत। माझ्या मागे हा जो ब्रिज आहे याला म्हणतात टायगर ब्रिज आणि याला केबल स्टँडनी तयार करण्यात आलेला आहे। इन्फ्रास्ट्रक्चरचा अतिशय उत्तम नमुना म्हणून याच्याकडे बघितला जातोय। खरं तर मिसिंग लिंक का तर खोपोली आणि खंडाळा याच्या मधला जो रस्ता आहे तो अतिशय वळणाचा तीव्र उताराचा आहे आणि या ठिकाणी अनेक अपघात घडतात। या रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून मिसिंग लिंकचं काम हे 2002 मध्ये सुरू झालं होतं आणि आता हा संपूर्ण रस्ता हा पूर्णत्वाला जात आहे। खरं तर हा रस्ता मिसिंग लिंक का म्हणतात तर हा एकदम सरळ रस्ता आहे। याला कुठेही वळणाचा जो भाग आहे तो नाहीये। अपघाताचं प्रमाण या रस्त्यामुळे कमी होणार आहे। साधारण हा जो रस्ता आहे पुण्यापासून मुंबईला जोडणारा हा रस्ता म्हणजे खोपोली आणि खंडाळा घाटाचा हा जो बायपास रस्ता तयार करण्यात आलेला आहे हा साधारण 13.9 किलोमीटरचा आहे। त्याच्यामध्ये 8.9 किलोमीटरचा एक बोगदा जो खोपोली पासून सुरू होतो आणि एका टप्प्यावर संपतो। पुढचा रस्ता जो आहे तो घाटातला पुढे सुरू होऊन हा टायगर ब्रिज जो आहे या टायगर ब्रिजला केबल स्टँडने जोडण्यात आलेला आहे। तुम्ही जर बघू शकत असाल तर भारतातला हा इन्फ्रास्ट्रक्चरचा सर्वात उत्तम नमुना आणि सगळ्यात मोठा टनल म्हणून मिसिंग लिंकला बघितलं जात आहे। आणि पुढचा हा जो टनल आपल्याला दिसत आहे तो आहे 1.5 किलोमीटरचा म्हणजे एकूणच 13.9 किलोमीटरचा हा रस्ता आहे। हा डायरेक्ट पुण्यातल्या खोपोलीपासून म्हणजे पुणे सोडल्यानंतर खोपोलीपासून खंडाळ्यापर्यंतचा जो घाट रस्ता आहे तो बायपास करून सरळ जाणार आहे। याचा ताशी वेग आहे तो 100 ते 80 किलोमीटर आहे। सुरुवातीला इथे 4 व्हीलर आणि बसेस या सोडण्यात येणार आहे। मात्र कुठल्याही प्रकारची हेवी व्हेकल म्हणजे कुठल्या प्रकारचे ट्रक, टँकर किंवा गॅस वाहून नेणारी टँकर सध्या या रस्त्याला सोडण्यात येणार नाहीये। मात्र जसजसं काम पूर्ण होणार आहे तसतसं या रस्त्याला ते इन्फ्रास्ट्रक्चरच्या नुसार वेगवेगळी वाहनं सोडली जाणार आहे। परंतु हा पहिला टप्पा आहे आणि नोव्हेंबर 2026 मध्ये 2 नंबरचा टप्पा हा पूर्ण होणार आहे। परंतु पुणे आणि मुंबई या रस्त्याचं जे हे काम झालेलं आहे त्याच्यामुळे पुणे मुंबई अपडाऊन करणाऱ्या लोकांचा अर्धा ते पाऊण तास जो आहे प्रवासाचा तो वाचणार आहे। म्हणजे जिथे मुंबई पुणे प्रवास हा 4 तासाचा होणार होता तोच कुठेतरी 2, 2.5 किंवा 3 तासावर येऊन ठेपणार आहे। वाहतूक कोंडी कमी होणार आहे। जो पुणे मुंबई एक्सप्रेसवे आणि जुने पुणे मुंबई हायवेवर ज्या प्रकारे सगळा लोड येत होता, खूप वेळा ट्रॅफिक जाम होत होतं, या सगळ्या गोष्टींना हा पर्यायी रस्ता उपाय आहे। शिवाय या रस्त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे मिसिंग लिंकमध्ये अनेक ठिकाणी CCTV आहेत, व्हेंटिलेशन भरपूर प्रमाणात आहे, आपत्कालीन सोयी सुविधा लगेच देता येणार आहेत, तसंच फायर सेफ्टी पण आहे याच्यामध्ये। त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची तरतूद जर पाहिजे इमर्जन्सी कोणतीही गोष्ट या संपूर्ण नवीन टनलमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। पुढचा जो 1.5 किलोमीटरचा टनल आहे तो पण तेवढाच महत्त्वपूर्ण आहे कारण की आपण सरळ कुठल्याही वळणाच्या रस्त्याशिवाय डायरेक्ट खोपोलीपासून खंडाळ्यापर्यंत पोहोचत आहोत। साधारण 13 किलोमीटरचा हा जो रस्ता आहे हे अतिशय इन्फ्रास्ट्रक्चरचं भारतातलं उत्तम नमुना म्हणून याच्याकडे बघितलं जातंय। ऑनलाईन या रस्त्याचं लोकार्पण होताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील ऑनलाईन जोडले जाणार आहे आणि थोड्या वेळातच या रस्त्याचा लोकार्पण सोहळा सुरू होणार आहे आणि लोकांसाठी हा रस्ता खुला करून देणार आहे। त्याच्यामुळे एकूणच ही जी मिसिंग लिंक होती कधी सुरू होणार अशी लोकांची जी प्रतीक्षा होती ती आता संपलेली आहे आणि अगदी काही वेळातच या रस्त्याचं लोकार्पण होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित वनकटेसह प्रतीक्षा पारखी, LS मराठी, पुणे।